नमस्कार मित्रमंडळी, चला तर आपण आज जाऊया सिंगापूरच्या ट्रिपला. त्यासाठी सुरुवात आपण केली आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून, जे की फार फेमस आहे कारण सगळे सेलिब्रिटीज इथनं ऑन बोर्ड आणि डी बोर्ड करतात. तर आपण सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला दिवसा पोचण्याऐवजी रात्री पोचणार आहोत कारण इंडिगोची फ्लाईट 5 तास डिलेड आहे. पण नो प्रॉब्लेम, मुंबई एअरपोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी खूप मोठं आणि खूप छान आहे. आम्ही फर्स्ट रोमध्ये सीट बुक केली इन ऑर्डर टू गेट एक्स्ट्रा लेग स्पेस. एअर होस्टेसच्या हातात असलेला सिंगापूरचा मॅप आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून घेतला आणि एक्सप्लोअर करत बघत बसलो होतो. फ्लाईट तिकीट्स साधारण 1 ते 1.5 महिने आधी बुक केले तर चांगल्या किमतीत मिळतील. तर 5 तासानंतर आपण पोचलेलो आहोत सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला आणि लवकरच खाली लँड करणार आहोत. खूप चकचकीत असा हा सिंगापूर वरनं दिसत होता. लँड झाल्यावर आम्हाला डिजिटल इमिग्रेशन फॉर्म भरायला 10 मिनिटं लागली. मग लगेज घेतलं आणि टर्मिनल 3वर येऊन थांबलो. तिथे आल्यावर आम्ही ग्रॅब या ॲप्लिकेशनचा यूज करून एक कॅब बुक केली आमच्या हॉटेलसाठी. तर आपल्यासाठी मस्त अशी एक सिडॅन कोरोला आलेली पिकअप करायला. तुम्हाला सांगायला आवडेल की 100च्या वर स्पीड असते यांचं आणि कार एकदम सुसाट पळते. तर आपण कुठल्या पण डेस्टिनेशनला खूप लवकर पळतो आणि ट्रॅफिक जॅमचा काही इश्यू नसते जास्त करून इथे. ते आम्ही अनुभवलं आहे ॲज कम्पेअर टू आवर कंट्री इंडिया. इथे आपण बघू शकता मरीना बाय बेचं ब्युटिफुल दृश्य. रात्रीचं सिंगापूर बघत बघत 25 मिनिटं संपले आणि आम्ही हॉटेलला येऊन पोहोचलो. चेक इन केलं, कार्ड घेतलं, पण इथली लिफ्टसुद्धा त्या कार्डशिवाय हलत नाही. तर या इबिस हॉटेलमध्ये आम्ही पुढच्या 2 दिवस थांबणार आहोत. याची कॉस्टिंग जर तुम्ही विचारली तर दिवसा 6,000 रुपये INR आम्हाला पडली. रूममध्ये आम्ही एंट्री केली आणि ते बघताच कळालं की 4 पावलात ही रूम संपलीसुद्धा. पण काही हरकत नाही, रूम फार सुंदर, स्वच्छ आणि प्रत्येक ॲम्युनिटीजसहित लोडेड होती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेडी होऊन आपण एक्सप्लोअर करणार आहोत सेंटोसा आयलंड ऑफ सिंगापूर. सो स्टे ट्यून and don't forget to like, share and subscribe.